आजच्या चर्चेत सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मराठी भाषेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत, म्हणजे तिच्या इंजिन रूममध्येच डोकावणार आहोत असं म्हणायला हरकत नाही. अगदी. आपण रोज बोलतो, लिहितो, वाचतो, पण हे शब्द नक्की बनतात कसे? म्हणजे कमळ या शब्दात क, म आणि ळ हे ध्वनी एकत्र कसे येतात? आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे आज आपण भाषेच्या याच मूळ रचनेचा म्हणजेच वर्णविचाराचा एक सविस्तर आणि रंजक आढावा घेणार आहोत. आणि हा विषय फक्त व्याकरणाच्या पुस्तकापुरता नाहीये. कोणत्याही भाषेची खरी ताकद की नाही तिच्या ध्वनी व्यवस्थेत असते. आज आपण मराठी भाषेच्या ध्वनींची आणि अक्षरांची जी गुंतागुंतीची पण तितकीच सुंदर रचना आहे ती उलगडणार आहोत. भाषेचा डीएनए समजून घेण्यासारखा आहे असं म्हणता येईल. हो, अगदी. हा एक प्रकारे भाषेचा डीएनए समजून घेण्याचाच प्रकार आहे. भाषेचा डीएनए हे खूपच भारी आहे. चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. वर्णविचार म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वर्णविचार म्हणजे भाषेत वापरले जाणारे ध्वनी आणि त्यांची चिन्ह. म्हणजे अक्षरं. हो, अक्षरं. यांचा शास्त्रीय अभ्यास. आपल्या तोंडून जे काही बोललं जातं त्याचा सगळ्यात लहान अविभाज्य घटक म्हणजे वर्ण. अच्छा, म्हणजे जसं विज्ञानात प्रत्येक गोष्टीचा मूळ घटक अणू असतो ना, हो, तसा भाषेतला मूळ घटक म्हणजे वर्ण. अगदी तसाच. परफेक्ट. वर्ण म्हणजे आपल्या तोंडावाटे निघणारा मूळ ध्वनी, एक बेसिक साऊंड. गंमत अशी आहे की जोपर्यंत तो हवेत आहे तोपर्यंत तो फक्त ध्वनी आहे, पण जेव्हा आपण त्याला कागदावर एका विशिष्ट चिन्हाने लिहितो तेव्हा ते अक्षर बनतं. बरोबर. त्यामुळे वर्ण हा पाया आहे ज्यावर अक्षर, शब्द आणि मग संपूर्ण भाषेची इमारत उभी राहते. ठीक आहे, म्हणजे वर्ण हा मूळ ध्वनी आहे, पण आपण शाळेत शिकलो होतो की यात स्वर आणि व्यंजन असे दोन प्रकार असतात. मग दोन्ही आवाजच आहे, तर त्यांच्यात नेमका फरक काय आहे? उत्तम प्रश्न आहे. हाच या सगळ्या रचनेचा गाभा आहे की नाही? फरक आहे त्यांच्या स्वातंत्र्यात. हो, स्वर जे आहेत ना ते स्वयंभू आहेत, आत्मनिर्भर. म्हणजे त्यांचा उच्चार करायला दुसऱ्या कुठल्याही वर्णाची मदत लागत नाही. अच्छा. जसं की अ, आ, ई, ई. तुम्ही हे उच्चारता तेव्हा हवा फुफ्फुसातून थेट बाहेर येते. तोंडात कुठेही तिचा मार्ग अडवला जात नाही. हो, हे खरंय. म्हणताना जीभ किंवा ओठ कुठेही एकमेकांना चिकटत नाहीत. बरोबर. मराठीत अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ हे मूळ स्वर आहेत. आणि त्यात आणि आहा ज्यांना आपण स्वरादी म्हणतो त्यांचाही समावेश केला जातो. ठीक आहे. मग स्वर जर स्वतंत्र असतील तर व्यंजने परावलंबी आहेत. अच्छा. त्यांचा उच्चार स्वरांच्या मदतीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. तुम्ही नुसतं क किंवा ग असं म्हणून बघा, तो आवाज अपूर्ण वाटतो, अर्धवट वाटतो. हो, बरोबर. म्हणूनच लिहिताना आपण त्याचा पाय मोडतो. तो ध्वनी पूर्ण करण्यासाठी त्याला एका स्वराची जोड द्यावीच लागते. जसं की क या अपूर्ण ध्वनीमध्ये जेव्हा हा स्वर मिसळतो तेव्हा क हे पूर्ण अक्षर तयार होतं. अगदी. अच्छा, म्हणजे आपण जे क लिहिलेलं पाहतो त्यात हा स्वर आधीपासूनच लपलेला असतो. हो. हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण जे बोलतो आणि जे लिहितो त्यात एक छुपी गणिती रचना आहे. क प्लस बरोबर क, क प्लस आ बरोबर का. अगदी बरोबर. हीच ती रचना आहे. प्रत्येक व्यंजन हे स्वराच्या आधाराशिवाय अपूर्ण आहे. आणि याच नियमामुळे आपली अक्षरमाला आणि शब्दरचना इतकी तर्कशुद्ध बनते. आता व्यंजनांबद्दल बोलतोय तर मी असं ऐकलंय की त्यांची मांडणी पण खूप विचारपूर्वक केलेली आहे. हो. म्हणजे क, ख, ग, घ एका ओळीत आणि च, छ, ज, झ दुसऱ्या ओळीत. यामागे काहीतरी लॉजिक आहे नाही का? हो, आणि हे लॉजिक इतकं अचूक आणि वैज्ञानिक आहे की आजही आश्चर्य वाटतं. ही फक्त अक्षरांची एक रांग नाहीये, तर आपल्या तोंडातील ध्वनी निर्माण करणाऱ्या अवयवांचा एक नकाशा आहे. नकाशा? हो. व्यंजनांचे जे 5 मुख्य गट आहेत ते ध्वनी नक्की कुठून निर्माण होतो ह्यावर आधारित आहेत. म्हणजे उच्चार स्थानांनुसार वर्गीकरण, बरोबर? अगदी बरोबर. पहिला गट आहे क वर्ग, म्हणजे क, ख, ग, घ. हे सगळे कंठी आहेत. कंठ्य. म्हणजे यांचा उच्चार थेट कंठातून किंवा गळ्याच्या मागच्या भागातून होतो. तुम्ही स्वतः म्हणून बघा, क, ख. क, ख. जाणवते? हो, खरंय. जीभ कुठे लागत नाहीये, पण आवाज अगदी आतून येतोय. आता दुसरा गट बघा, च वर्ग. च, छ, ज, झ.
हे तालव्य आहेत. इथे जीभ टाळूच्या मधल्या भागाला स्पर्श करते. च. च. हो, करतीये. मग येतो ट वर्ग. ट, ठ, ड, ढ हे मूर्धन्य आहेत. यासाठी जीभ उलटी करून टाळूच्या पुढच्या कठीण भागाला लावावी लागते. ट, ठ. अरे वा, हे तर खरंच तोंडाच्या आतली एक सफर करण्यासारखं आहे. आहेच. ट वर्गाच्या पुढे येतो त वर्ग. त, थ, द, ध हे दंती आहेत. नावाप्रमाणेच इथे जिभेचा शेंडा थेट दातांच्या मागच्या बाजूला लागतो. त. त. हो, दातांना लागतोय. आणि शेवटचा गट म्हणजे प वर्ग. प, फ, ब, भ. हे सोपं आहे. प म्हणताना ओठ मिटतातच. बरोबर. हे ध्वनी ओठ मिटल्याशिवाय उच्चारताच येत नाहीत. अप्रतिम. म्हणजे ही रचना किती नैसर्गिक आणि सहज आहे. प वर्गातले सगळे ध्वनी ओठांशी संबंधित आहेत, तर त वर्गातले दातांशी. हो. हे वर्गीकरण इतकं अचूक आहे, हे कोणी आणि कधी केलं असेल? याचं श्रेय प्राचीन भारतीय भाषाशास्त्रज्ञांना जातं. विशेषतः पाणिनींसारख्या महर्षींना. हजारो वर्षांपूर्वी त्यांनी ध्वनी कसे निर्माण होतात याचं इतकं सूक्ष्म आणि वैज्ञानिक विश्लेषण केलं होतं. कमाल आहे. गंमत म्हणजे आधुनिक ध्वनिशास्त्र म्हणजे मॉडर्न फोनेटिक्स ते सुद्धा याच तत्वांवर काम करतं. जगातल्या फार कमी लिप्यांमध्ये उच्चारणी लेखनात इतका थेट आणि तर्कशुद्ध संबंध दिसतो. देवनागरीची हीच खरी ताकद आहे. ठीक आहे, म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलं की प्रत्येक व्यंजनाला पूर्ण होण्यासाठी एका स्वराची गरज लागते. पण मग महाराष्ट्र-सारख्या शब्दात श्ट्रमध्ये तर श, ट आणि र अशी 3 व्यंजने एकत्र आली आहेत. बरोबर. त्याला स्वर कुठे आणि कसा लागतो हेच जोडाक्षरांचं लॉजिक आहे का? एकत्र येतात आणि त्यांच्या शेवटी एकच स्वर जोडला जातो तेव्हाच जोडाक्षर तयार होतं. अच्छा. तुमच्या उदाहरणात श प्लस ट प्लस र हे 3 अपूर्ण ध्वनी एकत्र आले आणि त्यांना शेवटी अ हा स्वर लागला तेव्हा श्ट्र हे एकच अक्षर तयार झालं. म्हणजे एका अक्षरात 3 व्यंजनांचे ध्वनी सामावलेले आहेत. हो. आपल्या माहितीच्या स्रोतांमध्ये क्ष आणि ज्ञ ही 2 विशेष जोडाक्षरे दिली आहेत. ती कशी बनतात? हो, ही 2 खूप महत्वाची आणि नेहमी वापरली जाणारी जोडाक्षरे आहेत. क्ष हा क आणि श या 2 व्यंजनांपासून बनलेला आहे. म्हणजे क प्लस श प्लस अ झालं क्ष. क प्लस श प्लस अ. ठीक आहे. आणि ज्ञ हा थोडा अवघड आहे. तो ज आणि ञ या 2 अनुनासिक व्यंजनांपासून तयार होतो. ज आणि ञ. हो, म्हणजे ज प्लस ञ प्लस अ बरोबर ज्ञ. मला आठवतंय लहानपणी शाळेत ज्ञ कसा बनतो हे शिकवल्यावर माझा खूप गोंधळ उडाला होता. माझा पण. वाटायचं की ते एकच अक्षर आहे. पण जेव्हा कळलं की त्या ज आणि ञ हे 2 वेगळे ध्वनी आहेत तेव्हा भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. ही देवनागरी लिपीची खासियत म्हणायला हवी. एकाच चिन्हात इतके संयुक्त ध्वनी सामावणे. बरोबर. यामुळे लिखाण अधिक कार्यक्षम आणि संक्षिप्त होतं. प्रत्येक वेळी क प्लस श असं वेगळं लिहायची गरज नाही. क्ष हे एकच अक्षर ते काम करतं. अगदी. वाह, म्हणजे अक्षरे कशी जोडायची याचीही एक वेगळी डिझाईन सिस्टीम आहे. आता याच जोडाजोडीतून एक संकल्पना आठवतीये, बाराखडी. शाळेत तर खूप वेळा म्हणून घेतली जायची, पण तिचा या सगळ्या रचनेत नक्की काय रोल आहे? बाराखडी हा वर्ण आणि प्रत्यक्ष शब्दांमधील उच्चार यांना जोडणारा एक महत्वाचा पूल आहे. आपण जे स्वर आणि व्यंजनांच्या संयोगाबद्दल बोललो त्याचा हा अगदी व्यावहारिक आणि रोजच्या वापरातला उपयोग आहे. अच्छा. बाराखडी म्हणजे एका व्यंजनाला 12 स्वर जोडून तयार होणारी अक्षरांची मालिका. जसं की क ची बाराखडी क, का, की, कु, कु, के, कै, को, कौ, कम, कहा. हो. हा, तर मराठी अक्षरांचा पाढाच झाला की. हो, तुम्ही त्याला एक प्रकारे अल्गोरिदम किंवा मॅट्रिक्स म्हणू शकता. एक व्यंजन घ्या आणि त्याला सगळे स्वर एका निश्चित क्रमाने लावा. यातून त्या व्यंजनाचे सर्व संभाव्य उच्चार तयार होतात. याच पद्धतीमुळे नवीन शिकणाऱ्यांना अक्षर ओळख आणि उच्चार पक्के होतात. ही एक अत्यंत शिस्तबद्ध पद्धत आहे. म्हणजे हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की मराठी भाषा ही फक्त भावना व्यक्त करण्याचं माध्यम नाही. नाहीच. तर तिच्या मागे एक पक्क गणित आणि विज्ञान आहे. चला बघूया मला हे कितपत समजलंय. हा. आपल्या माहितीमध्ये काही प्रश्न आहेत ते वापरून पाहूया का? नक्कीच, उत्तम कल्पना आहे. ठीक आहे, तर एक प्रश्न आहे, त हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे? आणि पर्याय आहेत तालव्य, मूर्धन्य, दंत्य आणि कंठ्य. काय वाटतं? आता तुम्ही सांगितलेल्या तोंडाच्या नकाशाप्रमाणे ट म्हणताना माझी जीभ टाळूच्या पुढच्या कठीण भागाला लागतीये. म्हणजे हे मूर्धन्य असायला हवं. बरोबर?
अगदी अचूक. पाहिलंत, हे पाठांतरण करण्याबद्दल नाही, तर ती पद्धत, ती रचना समजून घेण्याबद्दल आहे. बरोबर. तुम्ही उच्चाराची कृती अनुभवली आणि तुम्हाला उत्तर आपोआप मिळालं. बरोबर. आता अजून एक प्रश्न, हं, जो या सगळ्या संकल्पनांना एकत्र आणतो. हं. बाराखडी म्हणजे काय? पर्याय आहेत शब्दांची यादी, स्वरांची यादी, व्यंजन प्लस स्वर संयोग आणि वाक्यरचना. याच उत्तरामध्ये आपल्या आजच्या चर्चेचा सार दडलेला आहे. मला वाटतं हे तर खूप सोपं आहे. व्यंजन प्लस स्वर संयोग. अगदी बरोबर. एका परावलंबी व्यंजनाला स्वतंत्र स्वरांचा आधार कसा मिळतो आणि त्यातून भाषेचे बिल्डिंग ब्लॉक्स कसे तयार होतात, हेच बाराखडी आपल्याला शिकवते. तर आज आपण मराठी भाषेच्या ध्वनी आणि अक्षरांच्या मूलभूत रचनेचा एक सखोल आढावा घेतला. एका साध्या वर्णापासून ते ष्ट्र सारख्या गुंतागुंतीच्या जोडाक्षरांपर्यंत ही एक अत्यंत तर्कशुद्ध आणि शिस्तबद्ध प्रणाली आहे. बरोबर. प्रत्येक गोष्टीला एक नियम आहे, एक कारण आहे. हो. आणि यातून शिकण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे भाषा केवळ संवादासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा संग्रह नाहीये, तर ध्वनींची एक काळजीपूर्वक आणि वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेली व्यवस्था आहे. वर्णविचार समजून घेतल्यावर मराठी भाषा ऐकण्याचा आणि वाचण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. हो. आता शब्दांच्या आत दडलेले ध्वनी अधिक स्पष्टपणे ऐकू येऊ लागतील. अगदी. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपल्या माहितीनुसार क्ष, प्ल प्लस श आणि ज्ञ, ज प्लस ज्ञ ही विशेष जोडाक्षरे आहेत. हो. पण मग आपण रोजच्या वापरातले त्र जसं त्रिकोणमध्ये किंवा श्र जसं श्रममध्ये यांसारखी इतर सामान्य जोडाक्षरे त्याच नियमांनुसार कशी तयार होतात याचा विचार करणे हा या विषयाचा स्वतःहून अभ्यास करण्याचा एक उत्तम आणि मनोरंजक मार्ग असू शकतो.